अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबाद येथे झालेली तब्बल 21 तासांची उच्चस्तरीय चर्चा अखेर निष्फळ ठरलेली आहे। या चर्चेअंती दिलासा मिळेल असं जगाला वाटत होतं, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे। चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स हे इराणला न कळवताच अमेरिकेकडे रवाना झाले, त्यामुळे राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली। तर इस्लामाबादमध्ये या चर्चेच्या एकूण 3 फेऱ्या पार पडल्या। व्हॅन्स यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन शिष्टमंडळाने युद्धबंदीवर लक्ष केंद्रित करत वाटाघाटी सुरू केल्या होत्या, मात्र चर्चा फिसकटल्याचं मान्य करताना व्हॅन्स म्हणाले, करार झाला नाही ही इराणसाठी वाईट बातमी आहे। इराणने आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला। अमेरिकेला इराणकडून अण्वस्त्र विकास न करण्याची ठोस हमी अपेक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान इराणच्या अधिकाऱ्यांनी मात्र अमेरिकेच्या मागण्यांनाच जबाबदार धरत त्या अवास्तव असल्याचा आरोप केला। तर ही 21 तासांची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। यामध्ये नेमकं काय काय झालं ते आपण बघूयात। अमेरिकेचं म्हणणं होतं इराण सोबत 21 तास चर्चा करण्यात आली होती अमेरिकेकडून, आणि इराणनं अमेरिकेला चर्चेचं गांभीर्य नव्हतं असं म्हटलेलं आहे। आणि दुसरीकडे अमेरिका म्हणते आमच्याकडून अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर देण्यात आली, पण इराण म्हणते अमेरिकेकडून जास्त आणि चुकीच्या मागण्या करण्यात आल्या। तर दुसरीकडे अमेरिका म्हणते इराणकडून अनेक मुद्द्यांवर अडथळे आणले जात आहेत। या चर्चेमध्ये इराण म्हणते चर्चेमधून बाहेर पडण्यासाठी कारणांचा शोध घेतला जातोय अमेरिकेकडून, म्हणजे एकमेकांवर खापर फोडण्याचं हे सगळं आपल्याला प्रकरण पाहायला मिळतंय। अमेरिका म्हणताय इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर इराण म्हणते युद्धात जे मिळालं नाही त्याची चर्चेत मागणी करण्यात आली आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी तयार नव्हतो। तर दुसरीकडे अमेरिका म्हणते अटी मान्य करायची ही एक मर्यादा असते, एक लिमिट असते असं अमेरिका म्हणते, तर इराण म्हणते 4 मागण्यांवर आमच्यामध्ये एकमत झालेलं नाहीये। आणि अमेरिका म्हणते अमेरिकेपेक्षा इराणसाठी ही वाईट बातमी आहे, ही चर्चा फिसकटली ही इराणसाठी अतिशय वाईट बातमी आहे असं अमेरिका म्हणते। तर इराण म्हणते अमेरिकेसोबत पुढे चर्चेचा विचार आता आम्ही करत नाही आहोत, आणि अमेरिका म्हणते समझोता न करता आम्ही परतत आहोत। तर इराण म्हणते हॉर्मुझवरून अमेरिकेच्या अटी आम्ही अमान्य केल्या आहेत, हॉर्मुझ विषयी ज्या काही अटी अमेरिकेने घातलेल्या होत्या त्या आम्हाला मान्य नाहीयेत असं इराण म्हणते। त्यामुळे हॉर्मुझ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या ठिकाणी तणाव कायम असण्याची शक्यता आहे, आणि पुढे जी काही सप्लाय चेन इथून सुरू असते त्याच्यावर काही परिणाम होतो का, आणि पुढे हे युद्ध पुन्हा एकदा भडकणार का, याकडे आता जगाचं लक्ष आहे। We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. इस्रायल आणि इराण सारखे 2 देश जे परस्परांच्या जीवावर उठलेले आहेत, ज्यांनी परस्परांना संपवण्याचा विडा उचललेला आहे, अशा 2 देशांमध्ये शांतता चर्चा ही केवळ एका दिवसांमध्ये होईल आणि त्याच्यातनं काहीतरी तोडगा निघेल। ज्या अमेरिकेने 40 दिवस इराणवरती बॉम्बिंग केली, इराणच्या प्रमुख नेत्यांना मारलं, तेव्हा अमेरिका एका दिवसामध्ये इराणच्या टर्म्स आणि कंडिशनवरती येईल हे अशक्य होतं। ही जी बैठक झाली इस्लामाबादमध्ये झालेली जी शांतता वार्ता होती किंवा चर्चा होती, ही प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामधनं झालेली होती। यामध्ये इराणकडनं ठेवल्या गेलेल्या अटी आणि अमेरिकेने इराण पुढे ठेवल्या गेलेल्या अटी ह्या परस्परांना मान्य होणं अशक्य होतं, कारण ही संपूर्ण चर्चा विश्वास तुटीच्या वातावरणामध्ये झालेली असल्यामुळे ती निष्फळ होणं हे स्वाभाविकच होतं। आणि या निष्फळ होण्यामधनं पुन्हा एकदा एका मोठ्या संघर्षाची टांगती तलवार ही संपूर्ण जगावरती आहे। ज्याला जे म्हणायचं की त्यांचं सगळं लक्ष पाकिस्तानचं महत्त्व वाढवण्याकरता होतं, त्यांचं लक्ष इराण आणि अमेरिकेला एकत्र आणणं याकरता अजिबातच नव्हतं, आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती विश्वास ठेवायला ना इराण तयार आहे एका बाजूने, ना इस्रायल तयार आहे। तर म्हणजे मध्यस्थी ही कला असते, हा काही तमाशा नाही आहे। शांतपणे जर मध्यस्थी केली असती तर काहीतरी निघालं असतं, परंतु इथे तमाशा जास्त होता, प्रचार जास्त होता, नाटकीपणा जास्त होता, तर त्यामुळे कुठलेही यश मिळणं हे शक्य नव्हतं, आणि त्याकरता सर्वात मोठी जबाबदारी ही पाकिस्तानची आहे।
दरम्यान इराण अमेरिकेमधली चर्चा फिसकटल्याला काही तास उलटत नाही तोच अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आल्याचं दिसून आलंय. अमेरिकन नौदल आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांची नाकाबंदी करेल अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. यामुळे इराणच्या आर्थिक शक्तीला धक्का बसेल. अमेरिका कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे आणि गरज पडल्यास युद्ध संपवण्यासाठी कारवाई करेल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराणला अणुशक्ती हवी आहे आणि आम्ही ती कधीच देणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि काय कारवाई करण्याविषयी बोलतायत ट्रम्प आणि त्याच्यासाठी मग इराणकडून सुद्धा उत्तर दिलं जाणार का याकडे लक्ष आहे. दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ट्रम्प नेमकं काय म्हणतात यावेळेला आपण बघूयात. 21 तास चर्चा झाली आणि त्याच्यानंतरचा हा इशारा आहे. अमेरिकन नौदल हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजांची नाकेबंदी करणार असं ट्रम्प म्हणतायत. इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही असंही ते म्हणतायत. आणि इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं वचन दिलं होतं परंतु पाळलं नाही असा आरोप सुद्धा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये भीती आणि चिंता वाढलेली आहे असंही ट्रम्प म्हणतायत. इराणनं समुद्रामध्ये सुरुंग पेरल्याचा दावा केलाय त्यामुळे जहाजांना धोका निर्माण झाला आहे असंही ट्रम्प म्हणतायत. यामुळे इराणच्या प्रतिमेला धक्का बसला आणि त्यांनी हा मार्ग लवकरात लवकर सुरू केला पाहिजे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यांना पैसा हवाय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना अणुशक्ती हवी आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि आमचे सैन्य इराणचा जो काही थोडासा भाग उरलाय तो संपवून टाकेल असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता एखादी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ट्रम्प आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. तर अमेरिका इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कडक शब्दात इशारा दिलाय. चीन इराणला गुप्तपणे शस्त्र पुरवठा करत असल्याचा एक रिपोर्ट समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. चीननं इराणला शस्त्र पुरवठा केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी म्हटलंय. दुसरीकडे वॉशिंग्टन इथल्या चीनच्या दूतावासानं इराणला शस्त्र पुरवठा केल्याचा दावा फेटाळून लावलाय. तर चर्चा फिसकटलेली आहे इराण आणि अमेरिकेदरम्यानची. मात्र त्याच वेळेला ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. ट्रम्प भडकल्याचं पाहायला मिळत आहे. काय म्हटलं अमेरिकेनं? चीननं इराणला शस्त्र पुरवठा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. तर चीननं प्रत्युत्तर दिलंय. चीननं कोणत्याही देशांना शस्त्रास्त्र पुरवलेली नाहीत. कारण आता अमेरिकेला संशय आहे जी काही शस्त्रास्त्र आहेत इराणकडे ज्याच्यामुळे प्रत्युत्तर दिलं जाते अमेरिकेला इस्रायलला ती चीनकडून पुरवली जात आहेत का असा संशय व्यक्त केला जातो. आणि त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा चीनला दिला. अमेरिका इराणमध्ये चर्चा सुरू आहे. तर बाह्य हस्तक्षेपामुळे अडथळे याच्यामध्ये येत आहेत असंही ट्रम्प म्हणतायत. आणि अमेरिकेनं पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करू नये असं चीननं प्रत्युत्तर दिलं आहे. इराण जो 40 दिवस इराणने हा संपूर्ण संघर्ष हा पुढे चालवला होता, त्यांनी ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं होतं यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता की इराण सारख्या देशाची ज्याची कोणत्याही पद्धतीने लष्करी तुलना अमेरिकेबरोबर होऊ शकत नाही, या संघर्षामध्ये इराणने एवढा तग कसा धरलेला आहे. आणि यामागचं मुख्य कारण हे दोन देश होते. विशेष म्हणजे रशिया आणि चायना यांच्याकडनं ज्या पद्धतीचं सॅटेलाइट कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी असेल, एअर डिफेन्स सिस्टम असेल, मिसाईल्स असतील, हे ह्या दोन देशांकडनं जे मिळालेले आहेत ते प्रामुख्याने इराणची क्षमता वाढवणारे आहेत. या शस्त्रसंधीच्या काळामध्ये चीनकडनं क्षेपणास्त्र पुन्हा एकदा इराणकडे हस्तांतरित होत आहेत अशा प्रकारच्या बातम्या पुढे आल्यामुळे इराणची क्षमता आणखीन वाढणार होती. आणि ज्या गोष्टी अमेरिकेला असुरक्षित करणाऱ्या असल्यामुळे अमेरिकेने याच्यावरती केवळ नाराजीच नाही तर चीनला देखील स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. दरम्यान इराण अमेरिकेमधली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर इस्रायलकडून लेबनानवरील हल्ले वाढवण्यात आले. इस्रायलनं दक्षिण लेबनानमधील टायर जिल्ह्यामधल्या हानिया आणि शैतिया या गावांवर हवाई हल्ले केले. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनानमध्ये भीषण हानी झाली आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. एकीकडे इस्रायलचे हल्ले वाढत असताना हिजबुल्लानं सुद्धा इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लानं इस्रायली लष्करावर 2 हल्ले केले. तबय परिसरामध्ये लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका लष्करी वाहनांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यात आलं आहे. लष्करी वाहन हे इस्रायलचं होतं आणि त्याला हिजबुल्लानं लक्ष्य केलं. तर दुसऱ्या हल्ल्यामध्ये उत्तर इस्रायलमधील किर्यात शमोना इथल्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आलाय.